नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट आणि 2 मिनिटात होणारी रेसिपी। आता मी इथं अर्धी वाटी बेसन घेतलं आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकून घेतले आहे, 5-6 लसणाचे असे तुकडे करून घातले आहेत, चवीपुरती हळद, चवीपुरते काळे मीठ घातले आहे। आता हे बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 मिरचीचे बारीक तुकडे करून घातले आहेत आणि त्याच्यामध्ये आता मी 2 अंडे घालणार आहे। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। इथं आता व्यवस्थित मिक्स झाले बघा। इथं आपलं मिश्रण गॅस चालू करून आता गॅसवर आपल्याला छोटा पॅन ठेवून द्यायचा आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। थोडं तेल टाकलं का त्याच्यामध्ये आता हे बनवलेलं मिश्रण टाकायचं आणि 2 मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता इथं आपलं 2 मिनटात हे बेसन पोळा तयार होतो। आपल्याला असं पलटून घ्यायचं आहे। आता आपलं हे पोळा तयार आहे, आता काढून घेऊत आणि अशाच प्रकारे आपण बनवून घ्यायचे बाकीचे राहिलेले पण सगळे। प्रोटीन भरपूर असल्याने हे मुलांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते। मुलांना भूक लागली तर असं पटकन आपण बनवून देऊ शकतो। भाजी नसली काय नसलं असं पण खाऊ शकतात मुलं। पोळीसोबत पण खाऊ शकतात, भाकरीसोबत पण खाऊ शकतात। लाईक करा, शेअर करा।